मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। थोड्याच दिवसात त्यांचं षडयंत्र उघड पाडण्याचा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। मराठा आरक्षण मिळाल्यावरच उपोषण स्थगित करणार, जर सरकार असंच खेळवत राहिलं तर मात्र विधानसभा लढणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। हे सरकारचं जाणून बघून षडयंत्र आहे। सरकारने आणखीन एक काल परवा षडयंत्र केले सरकारने। आम्ही मुख्यमंत्र्याला खूप चांगलं मानतो, आतापर्यंत इथून पुढेही मानणार आहे शिंदे साहेबाला। त्यांचा उद्देश आमचे लोक फार दिल्लीपोत घेऊन पळायला आता आम्हाला कळतं सगळं, कोणाच्या गाड्या आहेत वापरायला काय। आता नवीन काय षडयंत्र रचलंय मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीनं काय माहित। दिल्लीला जायला लागलेत आमचे काय काय बांधव, त्यांचा काय दोष नाही, त्यांना बकरा करायला लागले। पण आता हे काय डाव रचेला आहे मुख्यमंत्र्याचे ओएसडी, मुख्यमंत्री संघ राहतो मराठ्यांचा मुख्यमंत्री, पण मात्र मुख्यमंत्री मराठीचे असून त्यांचे ओएसडी मात्र त्यांच्या जातीतून होते असून घेऊन गोड बोलते, पण कार्यक्रम प्रत्येक वेळेस मराठ्याचा लावते। 2-4 वेळेस झाले त्यांचं आता असं, एकदा दोनदा नाही। कशाला त्याला म्हणा त्या मुख्यमंत्र्याच्या ओएसडीला। आम्ही हमेशा विश्वास ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवणं काम असतं आंदोलकाचं। मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, उपमुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, सरकारवर विश्वास ठेवणं हे आंदोलकाचं काम असतं। आणि आम्ही विश्वास ठेवलाय, करायचं तर नाही हे बघ, आम्ही थोडे दिवस करू उपोषण, आम्ही तरी किती दिवस करणार, कारण तुम्ही जाणून बुजून जर आम्हाला मारायला निघाला असतात लागतील विधानसभेच्या तयारीला गोरगरीब सगळे मराठी, सगळ्या जाती धर्माले, सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत।